नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुनने पोलिसांना कॉल केलेला असतो आणि पोलिसांना तो म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, आज मी तुम्हाला माझ्या एका पर्सनल कामासाठी फोन केलाय. माझी बायको 4-4:30च्या दरम्यान मार्केटमध्ये गेली होती आणि घरी परतलीच नाही आणि तिला शोधण्यासाठी मला तुमची गरज आहे. तुम्ही प्लीज मला मदत करा. तर अर्जुनने पोलिसांना कॉल केलेला असतो म्हणून प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. त्यामुळे प्रिया म्हणते की आता मला माझा प्लॅन वर्क करावा लागणार. प्रिया अस्मिताला जरा बाजूला घेऊन जाते. तर इकडे सायलीचा चेहरा खूपच पडलेला असतो. सायली दमलेली असते. तितक्यातच तिला अर्जुन आल्याचा भास होतो. अर्जुन तिला म्हणत असतो की मिसेस सायली, असं करून तुम्ही फक्त दमताय आणि अशी खुर्ची सरकवत तुम्हाला जास्त हलता नाही येणार मिसेस सायली. त्यापेक्षा तुम्ही तुमची ताकद साठवून ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा. मैपतच्या गुंडांशी आता तुम्हालाच लढायचंय आणि मला माहिती आहे की ते तुम्हाला 100% जमणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना की कुठलाही जरी प्रॉब्लेम असला तरी मी तुमच्या सोबतच असणार आहे. या संकटातून आपण एकत्र बाहेर पडणार आहोत. अर्जुन सायलीला खूप मोटिवेट करतो. त्यामुळे सायली आता मोटिवेट झालेली असते. सायलीचा हा एक भास असतो. अर्जुन आता तिथून निघून गेलेला असतो आणि तितक्यातच दरवाजा वाजतो. 2 गुंड पुन्हा आतमध्ये येतात. सायली आता खुर्चीची पुन्हा हालचाल करू लागते, परंतु ते गुंड आता सायलीच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतात. सायली स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, परंतु डोळ्यावर पट्टी असते त्यामुळे तिला जास्त हालचाल करता येत नसते. परंतु मनात एक तिचा विचार येतो की हे सगळं काय होतंय मला, अर्जुन सरांचे एवढे विचार काय येत आहे मला. इकडे प्रियाने अस्मिताला रूम मध्ये आणलेलं असतं. अस्मिता प्रियाला म्हणत असते की बाहेर एवढा चांगला ड्रामा चालू होता, तुम्हाला कशाला इथे घेऊन आली आहेस. प्रिया म्हणते की अगं आपलं कोणीच ऐकत नाहीये. आश्रमात असताना सुद्धा अगं ती अशीच पळून जायची आणि फक्त पळून नव्हती जात, आश्रमातले दागदागिने पैसे वगैरे घेऊन जायची ती. मधुभाऊ पुन्हा तिला घरी घेऊन यायचे कारण आश्रमाचं नाव खराब झालं असतं ना. अस्मिता म्हणते की बापरे किती हॉरिबल हे. प्रिया म्हणते की अगं तेच ना, तिला माहितीये की आता ह्या घरामध्ये आपली डाळ काय जास्त दिवस शिजणार नाही. त्यामुळे तिने ठरवलं असेल की आता बस झालं, आपल्या हाताला तर काही लागत नाही, त्यामुळे आपण सोनं नाणं घेऊन आता इथून फरार होऊयात. अस्मिता म्हणते की बापरे तिने सोने नाणे चोरले असेल का ग आणि तिला अर्जुनची भीती नसेल वाटली का. सायली म्हणते की तिला माहितीये अर्जुन तिच्याबद्दल कंप्लेंट तर करणार नाही, परंतु जर ती कॅश वगैरे घेऊन पळाली असेल तर आपल्याला प्रूव्ह पण करता येणार नाही ना ग. अस्मिता म्हणते की अगं प्रिया मग चल ना आपण बाहेर जाऊन सांगूयात की असं असं आहे म्हणून. प्रिया म्हणते की अगं तुला काय वाटतं, मामी आणि अर्जुन आपल्यावर विश्वास ठेवतील? त्यांना तर पुरावाच लागणार. आपणच घरातले काही दागिने गायब करूयात आणि सांगूयात की सायलीच घेऊन गेली होती ते दागिने म्हणून. अस्मिता म्हणते की अरे वा प्रिया, खूप छान प्लॅन आहे हा. मी एक काम करते, मी पहिल्यांदा जाऊन सगळं मॅनेज करून येते, मग आपण सगळ्यांसमोर बोंबाबोंब करूयात. प्रिया आता साक्षीला कॉल करते आणि साक्षीला ती सांगते की साक्षी तू अजिबात घाबरू नकोस, माझ्याकडे एक खूप छान प्लॅन आहे आणि त्या प्लॅन नुसार तू सायलीची किडनॅपिंग केली असं प्रूव्ह होऊ शकत नाही. साक्षी म्हणते की काय केलंस ग तू. प्रिया म्हणते की घरातले सगळे दागिने मी गायब केलेत आणि घरच्यांना असं सांगायचं की सायली सगळे दागिने वगैरे घेऊन पळाली आहे. साक्षी म्हणते की अरे वा प्रिया, एवढ्या थोड्या टाइम मध्ये सुद्धा तुला खूप छान प्लॅन सुचला हा. प्रिया म्हणते की आता आणखी एक पुरावा जमा करण्यासाठी तुम्हाला मदत कर. तू एक काम कर, सायलीच्या मोबाईलवरून अर्जुनला मेसेज कर, नाहीतर थांब अर्जुनला नको करूस, कल्पनाला मेसेज कर आणि मेसेज असा टाक की ती घर सोडून निघून गेलीये म्हणून. साक्षी आता लगेचच फोन ठेवते आणि सायलीला ज्या रूम मध्ये ठेवलेलं असतं तिकडे जाते. ती तिच्या गुंडांना सांगते की अजिबात आवाज करू नका. साक्षी आता फोन ठेवते आणि लगेचच सायलीला जिथे ठेवलेलं असतं त्या रूम मध्ये जाते. साक्षी तिच्या गुंडांना सांगते की तोंडातून आवाजही काढू नका. साक्षी आता सायलीची पर्स चेक करते आणि सायलीच्या पर्समधून ती मोबाईल काढते. मोबाईल तर तिला सापडतो, परंतु ती पेनड्राईव्ह शोधत असते तर पेनड्राईव्ह तिच्या हाताला काही लागत नाही. तितक्यातच तिला अण्णांचा कॉल येतो आणि अण्णांशी बोलण्यासाठी ती बाहेर येते. अण्णा साक्षीला विचारत असतात की माझ्या फोनवर तुझे 17 मिस कॉल आहेत, काय झालंय काय तिकडे. साक्षी म्हणते की नाही अण्णा, काहीच नाही झाले, पण तुम्ही कधी येता इकडे. अण्णा म्हणतात की मी साईटवर आहे, थोड्या वेळातच पोहोचतो. साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही इकडे या, मग मी तुम्हाला सगळं काही सांगते. आता तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि साक्षीला आवाज देतो. त्यामुळे साक्षी आता अण्णांचा पटकन कॉल कट करून टाकते. साक्षी चैतन्यला विचारते की काय झालं चैतन्य. त्यावर चैतन्य म्हणतो की साक्षी अगं तू विसरलीस का, आज आपल्याला डिनरला जायचं होतं ना. अगं मी तुझी केव्हाची वाट बघतोय. तेव्हा साक्षी म्हणते की सॉरी यार, मी विसरून गेले, आता आपण जाऊयात का, चल जाऊयात आपण. तर चैतन्य म्हणतो की काय झालंय साक्षी, तू जरा स्ट्रेस दिसते मला. साक्षी म्हणते की काही नाही रे, वर्कलोड आहे ना त्यामुळे जरा जास्त स्ट्रेस आलाय मला. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आपण फर्स्ट क्लास डिनरला जाऊयात, मग सगळं काही ठीक होईल, चल आता तू तयार हो. चैतन्य आता तिथून निघून जातो. साक्षी मनात म्हणत असते की ह्या मूर्खाला तर काही कळलं नाहीये, परंतु अण्णा आल्यावर मी त्यांना कसं काय फेस करू. तर इकडे अर्जुन म्हणत असतो की मम्मा, इन्स्पेक्टरचा फोन आला होता, आपल्याला मार्केटमधलं काही फुटेज ते मिळवून देऊ शकतात. कुसुमताई म्हणते की सायलीला आपण महिला आश्रमामध्ये
मध्ये बघून येऊयात का, कारण ती एकच जागा आहे जिथे आपण सायलीला नाही शोधलंय. तितक्यात तिथे अस्मिता येते आणि म्हणते की थांबा, कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. कल्पना विचारते की आता हे कसलं नवीन नाटक आहे. तेव्हा प्रिया म्हणते की पूर्ण आजी, अगं हे नाटक अजिबात नाहीये. तुला माहितीये का, हे सगळे तुझे दागिने आहेत आणि ते सगळे रिकामे आहे. पूर्ण आजी जेव्हा दागिन्यांचे बॉक्स उचकून बघते तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. अस्मिता म्हणत असते की पूर्णाजी, तुला कळतंय का या गोष्टीचा अर्थ काय होतो. प्रिया म्हणते की पूर्णाजी, या गोष्टीचा एकच अर्थ होतो की ती सायली घरातले सर्व दागिने घेऊन पळून गेलीये. अर्जुन म्हणतो की तुझं डोकं फिरलंय का, काही पण काय बोलतीयस, इथे सिच्युएशन काय आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की काय झालं अर्जुन, कुठे खोटं बोलतीये ती. घरात सर्वजण अभिषेकाच्या गडबडीत होते आणि हे सायलीला चांगलंच माहित होतं. सगळे तयारी करत असताना तिने दागिने चोरले आणि बेलाचे पानं आणण्याच्या नादात ती बाहेर गेली. कल्पना म्हणते की बस झालं हा अस्मिता, काही पण बोलू नकोस तुझ्या तर आता. असं म्हणताच प्रताप म्हणतो की कल्पना एक मिनिट, जर हे सगळं खरं नसेल तर पूर्णाईचे दागिने गेले कुठे. पूर्णाजी म्हणत असते की अरे यामध्ये लाखो रुपयांचे दागिने होते. तर अश्विन म्हणत असतो की पूर्णाजी, मला काय वाटतं तू एकदा तुझ्या रूम मध्ये चेक कर, तिथेच असतील अगं कुठेतरी. पूर्णाजी म्हणते की जर असं झालं तर चांगलंच असतं आणि ती प्रियाला म्हणत असते की चल तन्वी, आपण माझ्या रूम मध्ये दागिने शोधूयात. कल्पनाला प्रियावर तर काही विश्वास नसतो. तेव्हा कल्पना म्हणते की तन्वी एकटीच नको, विमल तूही त्यांच्यासोबत जा. तर अस्मिता ही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, तुझ्या बायकोची लायकी तर मला माहित होती, परंतु ती आता एवढी मोठी चोर आहे हे मला आत्ताच कळतंय. अर्जुन म्हणतो की अस्मिताई प्लीज तू तुझं तोंड बंद कर, नाहीतर मी ही गोष्ट विसरून जाईल की तू माझी मोठी बहीण आहे. कुसुम म्हणत असते की ती प्रिया तर कांगावा करणारच आहे, तिला तर मोठा मुद्दाच भेटलाय हे सगळं करायला, परंतु माझी सायली असं कधीच वागणार नाही. तेव्हा अस्मिता म्हणते की तुझ्या सायलीनेच आमचे दागिने पळवलेत आणि आता तिकडे मजा करत बसली असेल. आता मात्र अर्जुनचा ताबा सटकतो आणि अर्जुन आता डायरेक्टली अस्मिताच्या कानाखाली देणार असतो, पण स्वतःला आवरतो. पूर्ण आजी तिथे येते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, तू तुझा हात मागे घे आणि ती जे बोलतीये ना ते खरंय, माझ्या खोलीत माझे दागिने नाहीयेत. अस्मिता म्हणते की भेटला ना तुला पुरावा. अर्जुन म्हणतो की मला कितीही पुरावे भेटले ना तरीही मी या गोष्टीवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही. कुसुम म्हणत असते की सायली सारखी मुलगी असं कधी करू शकत नाही हो. तर प्रताप म्हणत असतो की अरे आता तरी तुम्ही मान्य करा की ती मुलगी किती बदमाश आहे. प्रिया आता लगेचच साक्षीला मेसेज करते की तू तुझा प्लॅनला सुरुवात कर. साक्षी त्यावेळी चैतन्यासोबत डिनरला आलेली असते आणि चैतन्य हा पुढे झालेला असतो. साक्षी ही गाडीमध्ये बसलेली असते. साक्षी लगेचच सायलीचा फोन काढते, परंतु सायलीच्या फोनची बॅटरी कमी असते, त्यामुळे पहिल्यांदा ती चार्ज करते. इकडे पूर्णाजी म्हणत असते की प्रताप चल आपण पोलीस कंप्लेंट करूयात. तर अर्जुन म्हणत असतो की प्लीज तुम्ही माझं ऐका, सायली चोर नाहीये आणि ती दागिने घेऊन पळाली नाहीये. साक्षी आता सायलीच्या मोबाईलवरनं एक मेसेज टाईप करते आणि कल्पनाला सेंड करते. कल्पनाला मेसेज आलेला असतो. कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, सायलीचा मेसेज आलाय बघ एकदा. अर्जुन लगेचच मोबाईल हातामध्ये घेतो आणि मेसेज असतो. अर्जुन सर्वांना वाचून दाखवतो की आई, मी यापुढे कुठलेही अपमान सहन करत या घरात राहणार नाही. इथे माझ्यावर फक्त आरोप होतात, त्यामुळे हे घर सोडून मी कायमची निघून जाते. तुम्ही तरी मला समजून घ्याल म्हणून मेसेज करते. माझी वाट बघू नका, यापुढे आपला संबंध संपला. ह्या मेसेजमुळे आता घरातले सर्वजण थक्क झालेले असतात. तरीही अर्जुनला सायलीवर पूर्ण विश्वास असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायलीला आता मैपतच्या बंगल्यावरून दुसऱ्या ठिकाणी हलवलेलं असतं. तर अर्जुन हा देवापुढे उभा असतो आणि देवाला म्हणत असतो की सायली जर नाही मिळाली तर मी जगू शकणार नाही. देवा, तू काहीतरी संकेत दे मला. असं म्हणताच आता देव अर्जुनला संकेत देतो आणि नेमकं मंदिराच्या तिथून सायलीला किडनॅप करून पुन्हा गुंड घेऊन जात असतात. आणि अर्जुन ते बघतो. त्याला समजतं की सायली त्या गाडीमध्येच आहे आणि मग अर्जुन लगेचच त्या गाडीचा पाठलाग करतो. गाडीला आडवा जातो आणि त्या गुंडांना देखील तो पकडतो. त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो. सायली आता गाडीतून बाहेर येते आणि अर्जुनला मिठी मारते. अर्जुनला फायनली सायली भेटलेली असते, त्यामुळे दोघंही आता खूप खुश असतात. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.